झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रायोगिक तत्वावर राबवण्यात आलेली बीआरटी अयशस्वी ठरल्यानंतर पुण्यातल्या आणखी 4 रस्त्यांवर बीआरटी राबवण्याचा घाट महापालिकेने घातलाय। शहरातल्या वाहतूक समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून बीआरटी प्रकल्प गरजेचा असला तरी त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने व्हावी अशी अपेक्षा पुणेकर व्यक्त करतायत। वारजे ते खराडी, कोथरूड ते विश्रांतवाडी, धायरी ते हडपसर, काळेवाडी ते कात्रज या 4 मार्गांवर बीआरटी म्हणजेच बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम राबवण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय। 6 वर्षापूर्वी कात्रज ते स्वारगेट आणि स्वारगेट ते हडपसर या मार्गावर बीआरटी सुरू करण्यात आली होती। मात्र नियोजनाचा अभाव तसंच अनेक प्रकारच्या त्रुटीमुळे हा प्रकल्प फायद्याचा ठरण्याऐवजी त्रासदायकच ठरला होता। या पार्श्वभूमीवर बीआरटीला नव्यानं चालना देण्यात येते। आता जे काही आपण हे करणार आहोत तर त्या संदर्भात पूर्ण नियोजन काळजीपूर्वक सगळ्या त्रुटी दूर करूनच आपण सगळं नियोजनबद्ध आपण करणार आहोत। त्यामुळे सार्वजनिक वाहतूक सुधारण्याच्या दृष्टिकोनातून बीआरटी केव्हाही व्यवस्था। बीआरटीसाठी जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्विकास योजनेअंतर्गत 1024 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता। या निधीचा वापर योग्य तऱ्हेने होत नसल्याची पुणेकरांची तक्रार आहे। बीआरटीच्या अंमलबजावणीबाबतचा राग पुणेकरांच्या मनात कायम आहे। माळवाडी ते खराडी ह्या पद्धतीने खराडीचा जो रस्त्याचा काम चालू आहे, ह्या दोन्हीचा समन्वय कसा होणार? तिथं आधीच असा अरुंद रस्ते आहेत, प्रचंड गर्दी आहे आणि त्यातनं हे मार्ग कसे लावणार? फक्त ते प्रकल्पाच्या निधीसाठी न होऊन त्याचं योग्यपणे नियोजन व्हायला पाहिजे। पुण्यातील बीआरटी सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आहे। ती सुरळीत होईल यावर भर देण्यापेक्षा तिच्याबाबत राजकारणच जास्त खेळलं गेलं। आज पुन्हा एकदा बीआरटी चर्चेत आली आहे। पुणेकरांच्या नशिबात मात्र आता काय वाढून ठेवलंय हे लवकरच कळेल। झी 24 ताससाठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह ऋषी देसाई, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।